अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे, स्वीकारुनी प्रभु घे हृदय मला तुझ्या रे, हृदय मला तुझ्या रे, दीपा परी हे माझे जीवन सदा असावे, प्रभु सदा मंदिरात जळू दे मला तुझ्या रे, जळू दे मला तुझ्या रे। ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 4थ्या रविवारी प्रभू येशूचे देवालयात समर्पण हा सण साजरा करीत आहोत। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजची उपासना आपल्याला आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करण्यासाठी बोलावत आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज मिसाच्या अगोदर आपण मेणबत्ती पेटवून मिरवणुकीद्वारे चर्चमध्ये किंवा मंदिरात प्रवेश केला। ही पेटवलेली मेणबत्ती आपल्याला आठवण करून देते की ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे। तो या भूतलावर आला, जो काही अंधकार पसरलेला होता, पापांमुळे सर्व काही अंधकारमय झालेलं होतं, तो नष्ट करून त्याने आपल्याला प्रकाश प्राप्त करून दिला। आपल्याला त्यांनी प्रकाशमय बनवलेलं आहे, आपल्याला एक नवीन जीवन त्याने दिलेलं आहे। ज्याप्रमाणे तो म्हणतो, शुभवर्तमानामध्ये म्हणतो की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी, सार्वकालिक अनंत काळाचे जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या ख्रिस्ताने स्वतःचं समर्पण केलं जेणेकरून आपल्याला तारण प्राप्त होईल। आमच्या पापांपासून आमची मुक्तता होण्यासाठी तो त्या क्रूसावर मरण पावला, त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, आपला जीव त्या परमेश्वराला समर्पण केला आणि आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे। ज्याप्रमाणे एक मेणबत्ती स्वतःला जाळून दुसऱ्यांना प्रकाश देते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताने आपला सर्वस्वाचा त्याग करून, आपला जीव, आपला प्राण देऊन आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्ताने त्याचं समर्पण केलं आणि त्याच प्रकारे तो आज आपल्याला आमंत्रण देत आहे, बोलावित आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनात त्या परमेश्वराला आपलं जीवन समर्पण करणं, आपलं जीवन त्याला समर्पित करणं गरजेचं आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की मरिया आणि योसेफ यांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशूला 40 दिवस झाल्यानंतर त्याला मंदिरात येऊन समर्पित करतात। यामध्ये आपल्याला पाहण्यास भेटतं की त्यांनी त्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांच्या जीवनात विश्वासूपणाने पाळलेला आपण पाहतो। ते आज आपल्यासाठी आठवण करून देत आहेत, आपल्याला सांगू इच्छित आहेत की आपण सुद्धा आपल्या जीवनात त्या परमेश्वराच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे। परमेश्वराच्या नियमांप्रमाणे आपण आपलं जीवन जगणं गरजेचं आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मरिया आणि योसेफाचा त्या परमेश्वरावर दृढ असा विश्वास होता आणि तो विश्वास प्रकट करण्यासाठी ते देवालयात, त्या मंदिरात ते प्रवेश करतात। आपण सुद्धा आपल्या जीवनात त्या परमेश्वरावर भक्कम असा विश्वास ठेवला पाहिजे, त्या परमेश्वरावर दृढ असा विश्वास ठेवला पाहिजे। आपल्या जीवनात अनेक अशा अडीअडचणी, संकटे, दुःख, कष्ट सर्व काही येतील, परंतु या दुःखांना, या कष्टांना सामोरे जात असताना त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
मरिया आणि योसेफ त्या देवालयात येतात, ते म्हणजे प्रार्थना करण्यासाठी. ते आज आपल्याला आठवण करून देत आहेत की आपण सुद्धा आपल्या जीवनात प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपलं जीवन हे प्रार्थनामय जीवन बनवणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात दररोज, आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तसेच ते आपल्याला आठवण करून देतात की आपली आध्यात्मिक तयारी, आपण एक मिसाला येताना किंवा कोणत्या एखादा प्रोग्राम किंवा कार्यक्रम पाहायला जाताना, तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी जाताना आपण चांगला असा पोशाख घालतो. आपलं बाह्यरूपी आपण चांगला असा देखावा करतो. परंतु जेव्हा आपण मिसाला येतो, प्रार्थनेला येतो, तेव्हा आपली आध्यात्मिक तयारी असते का? आपलं हृदय हे स्वच्छ असतं का? ते हृदय सुद्धा आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे मरिया आणि योसेफाने बाळ येशूला मंदिरात आणलं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनात आपल्या मुलांना त्या परमेश्वराच्या चरणी, त्या मंदिरात, चर्चमध्ये घेऊन येणं गरजेचं आहे. कारण जर आपण या मुलांना जो विश्वास आपल्या पालकांनी, आपल्या धर्म आई वडिलांनी जो विश्वास आपल्याला दिलेला आहे, तोच विश्वास आपण आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. त्या विश्वासाची बीज आपल्या मुलांमध्ये रुजली पाहिजे. ती सुद्धा एक विश्वासाचं खरे ख्रिस्ती भाविक बनण्यासाठी आपण त्यांना घेऊन येणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की आपल्या मुलांना बरेचसे असे रविवारच्या दिवशी क्लासेस असतात आणि त्यामुळे त्यांना आपण मंदिरात किंवा चर्चमध्ये घेऊन येत नाही आणि ते देवापासून दूर चालले आहेत. तर आज आपल्याला पवित्र मरिया आणि योसेफ आठवण करून देते की आपण आपल्या मुलांना चर्चमध्ये घेऊन येणं, प्रार्थनेसाठी, मिसासाठी घेऊन येणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे परमेश्वर आपल्या भेटीला येत असतो. आपण शुभ वर्तमानामध्ये वाचतो की संदेष्टे सिमियोन आणि अन्ना जे परमेश्वराच्या भेटीसाठी आतुरलेले होते आणि त्यांच्या भेटीसाठी परमेश्वर येतो. त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनात आपली भेट घेण्यासाठी परमेश्वर येत असतो. परंतु आपण त्या परमेश्वराच्या भेटीसाठी तयारी करत असतो का? आपला जीव जशी तृषित हरिणी पाण्याच्या ओघासाठी तळमळत असते, तसा आपला जीव त्या परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळत आहे का? तर त्या परमेश्वराच्या भेटीसाठी आपण आतुरतेने वाट पाहिली पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तसेच आजचा दिवस हा आपण जागतिक व्रतस्थ दिवस म्हणून साजरा करीत आहोत. तर ज्या बंधू भगिनींनी त्यांचा सर्वस्वाचा त्याग करून, आपलं घर सोडून त्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे, तर अशा व्रतस्थ बंधू भगिनींसाठी आज विशेष करून आपण प्रार्थना करूया. त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असावी, त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा, जेणेकरून त्यांनी त्यांच्या जीवनात जे परमेश्वराचं सेवेचं कार्य स्वीकारलेलं आहे ते चांगल्या रीतीने आणि परमेश्वराच्या कृपेने करण्यास त्यांना कृपा आणि आशीर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. तर ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या या समर्पणाच्या दिवशी आज आपण आपलं सर्वस्व, आपलं जीवन, आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्या परमेश्वराला समर्पित करूया. त्या परमेश्वराच्या चरणी आणूया, त्या परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करूया आणि त्या जीवनाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे चांगलं जीवन जगून ते परमेश्वराची, ख्रिस्ताची चांगले अनुयायी होऊन त्याचं सेवा कार्य आपण पुढे नेऊया आणि आपलं जीवन त्याला समर्पित करूया. आमेन.